जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले राजांनी आता आपला मोहरा चाकण किल्ल्याकडे वळविला होता. त्यांनी चाकण किल्ल्यावर जाऊन फिरंगोजी नरसाळा यांना आपल्याकडे वळवून घेतले व त्यांना गडाचे पहिले किल्लेदार बनविले. आता बघूयात पुढे. पहाटे राजांना जाग आली. चांगलेच उजाडले होते. महालात सुगंध दरवळत होता. पलंगानजीक उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे राजे पाहत होते. सईबाईंनी आपल्या ओट्यातून आणलेली मोगराची फुले पलंगावर ठेवायला सुरुवात केली. राजे उठले. सईबाई म्हणाल्या, झोपमोड झाली का? नाही, उलट मागूनही मिळायची नाही अशी जाग मिळाली. एवढी फुलं कुणी आणून दिली? देतो कोण? आपल्याच बागेतली. एवढी? केशव माळ्यानं केवढी चांगली बाग केली. पण कधी पाहाल तर खरं? आपण म्हणाल तर जाऊया. खरंच? चला ना. राजे उठत म्हणाले, चला जाऊ. सईबाई चकित झाल्या. त्यांचा विश्वास बसेना. त्या पाहत राहिल्या. राजांनी विचारले, का? खरं नाही वाटत. कुणाला वाटावं? अगदी सांगेन ते ऐकता. ऐकलंच पाहिजे. करणार काय? का? मासाहेबांची आज्ञा आहे की तुमच्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे म्हणून. सईबाई लाजल्या. राजांनी चूळ भरली आणि ते बागेकडे चालू लागले. मोगरीचा ताटवा पाहून राजे आनंदित झाले. खुद्द राजे आलेले पाहताच वृद्ध केशव माळी लगबगीने आला. मुजरा करून उभा राहिला. राजे बगीचा पाहत होते. राजे न राहून म्हणाले, केशव, बाग सुंदर केलीस. जी. चाफ्याची झाडे निरखून राजांनी विचारले, चाफ्याची झाडं कुठून आणलीस? कोकणातून आणली. पंतांनी मागून घेतली होती. केशव, जी झाडं लागलीत ती मागवून घेत जा. मी कचेरीत सांगून ठेवीन. राहतोस कुठं? देवळाजवळच, वाड्याच्या माग. राणीसाहेब, बगीचा दृष्ट लागण्यासारखा झाला खरं, पण काय? तुमचा फुलांचा शौक पाहिला की मासाहेबांना पूजेला फुलं कशी मिळणार याची काळजी वाटते. सईबाई हसल्या. राजे म्हणाले, चला जाऊ. अजून स्नान आटवायचं आहे. बरीच कामं आहेत. आंघोळ करून मासाहेबांना भेटून राजे फडात गेले. पुरंदरच्या तटांच्या कामाचा तपशील ते पाहत होते. बराच वेळ गेला आणि शामराव निळकंठांनी वर्दी दिली. बाजी पासलकर आलेत. बाजी म्हणत राजे उठले. बाजी एवढ्या तातडीने का आले हे राजांना कळत नव्हते. त्याच विचारात राजे बाहेर आले. सदरेवर बाजी उभे होते. बाजी, बसावं ना. राजे म्हणाले. पण बाजी बसले नाहीत. त्यांचा चेहरा चिंतातूर दिसत होता. राजांना पाहताच होणारा आनंद चेहऱ्यावर नव्हता. बाजी म्हणाले, राजे, मासाहेबांना आम्ही आल्याची वर्दी द्या. मासाहेबांच्याकडून बोलावणे येताच राजांच्या सह बाजी आत गेले. मासाहेबांनी विचारले, बाजी, एवढ्या तातडीनं निरोप पाठविलात? तसदीबद्दल क्षमा असावी. बाजी म्हणाले, तसंच जरुरीचं काम पडलं. राजांनी चाकण घेतला. शिरवळच्या अमीनानं तक्रार केली. आजवर स्वस्थ बसलेला बादशाह अस्वस्थ झाला. महाराज साहेबही दक्षिणेत आहेत. दरबाराच्या लहरीला आवरणार कोण? आदिलशाहीनं आपला बंदोबस्त करण्यासाठी फत्ते खान पाठविला आहे. त्यानं विजापूर सोडला आहे. जशी बातमी आली तसा तडक इकडे आलो. राजांनी निश्वास सोडला. हसून ते म्हणाले, बाजी, केवढे भ्यालो होतो आम्ही. म्हटलं, काय वार्ता घेऊन आलात? आमची ही अपेक्षा होतीच. आमच्या अपेक्षेपेक्षा हे थोडं उशिराच घडलं आहे. आम्ही खानाला सामोरे जायला तयार आहोत. राजे, तुमच्या तरुण रक्ताला हे बोलणं ठीक आहे, पण हे केस पांढरे झाले. आम्हाला विचार करायला हवा. बाजी, आम्हाला पण तुमची काळजी आहे. मासाहेब, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या.
आम्हाला तेवढा पुरे. राजे डोळे मिचकावीत मासाहेबांच्याकडे पाहत होते. भाजीचे कल्ले थरारले. शल्मिशावरून पालथी मूठ फिरवीत ते म्हणाले, राजे, मनगट शाबूत आहे. मागे राहून लढाई पाहायची सवय नाही मला. मग उठा बाजी, साऱ्यांना गोळा करा. पुरंदरवर पहिली लढाई खेळायची, त्याची जिम्मेदारी तुमची. बाजी मुजरा करून उठले. पुढच्या तयारीसाठी पुरंदरवर निघून गेले. राजांना आता क्षणाची उसंत नव्हती. तानाजी, फिरंगोजी साऱ्यांना तातडीने स्वार रवाना झाले. पुण्याचा खजिना तोरण्यावर हलविला गेला. मासाहेब म्हणाल्या, राजे, आम्ही पण पुरंदरवर येतो. नको मासाहेब, आपल्याजवळ फिरंगोजींना ठेवून जातो. कात्रज ओलांडून खान येणार नाही, पण आलाच तर आम्ही वर्दी देऊ. तुम्ही चाकणवर जा. आमची काळजी नसावी. आम्ही यशस्वी होऊ, यात शंका नाही. उलट ही पहिली चकमक कशी घडते ते पाहायला आम्ही आधी राहू. राजे, तुम्ही यशस्वी व्हाल, पण गर्दीत मिसळू नका. केव्हाही जीव धोक्यात टाकायला आम्ही मोकळे नाही. आमचं स्वप्न फार मोठं आहे, त्याची आम्हाला जाणीव आहे. चांगला दिवस पाहून राजांनी बाजी पासलकरांबरोबर पुणे सोडले आणि ते पुरंदरला आले. आज्ञेप्रमाणे गडावर सर्व हजर झाले होते. गडावर एकत्र उत्साह होता. दारूखाना भरपूर होता. अचूक जागा हेरून तोफांचे मोर्चे बांधले होते. तटाकडे गोफण दगडापासून मोठ्या दगडापर्यंत ढीग रचले होते. शेकडो रामोशी तटांच्या भिंतीवरून गस्त घालीत होते. ही सारी व्यवस्था कावजी मल्हारने पुढे होऊन अंगावर घेतली होती. नेताजींची त्याला साथ होती. गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर, पोळ, घाटके यांच्यासारखे अनेक वीर उत्साहाने वावरत होते. गडाची व्यवस्था पाहून राजे संतोष पावले. 2 दिवसात खानाच्या बातम्या रामोशी आणू लागले. खानाने खळत बेलसरला तळ दिला आणि आपला एक प्रमुख सरदार बाळाजी हैबतराव याला फौज देऊन पाठविले. शिरवळला आदिलशाही सरकारच्या अमीनाने ठाणे होतेच. तिथवर बाळाजी हैबतराव आपल्या सैन्यासह आला. त्याने सुभानमंगळच्या गढीत ठाण दिले. राजांना ती बातमी समजली. गोदाजी जगताप म्हणाला, राजे, आता कवा बी बाळाजी हैबतराव येऊ दे. राजे म्हणाले, नाही जगताप, असं वाट पाहून कसं चालेल. खानाचा सरदार पुढं आला आहे. आपणही 4 पावलं पुढं जायला हवं. कावजी मल्हार पुढे झाला. राजे, अगदी बरोबर. शिरवळचा कोट मला ठाव हाय. मी जातो. शाब्बास कावजी, स्वराज्याची पहिली कामगिरी मागितलीत. तो हक्क तुमचाच आहे. बाळाजी स्थिर व्हायच्या आत त्याला गाठा. आजच बाहेर पडा. बाजी पासलकर वयोवृद्ध, ते सर्वात मोठे, ते म्हणाले, राजे, आज अमावस्या. उद्या गेलं तर बरं. राजे म्हणाले, आज अमावस्या खरी, पण उद्या प्रतिपदा आहे. प्रतिपदेचा विजय वाढता असतो. तोच घरी येऊ दे. तो मिळवायला अमावस्येला बाहेर पडायला हवं. मुहूर्त नक्की झाला. गडावर रात्र उतरली. पलित्यांच्या तिकट्या साऱ्या गडावर दिसत होत्या. किर्र रात्र. आकाशात नक्षत्रे चमकत असता कावजी मल्हार गडाखाली उतरला. राजांनी निरोप देताना सांगितले, कावजी, ही आपली पहिली मोहीम. मला विजय हवा. तसाच विजयाचा आनंदही हवा. विजयी होऊन सुखरूप घरी या. आम्ही वाट पाहतो. गडाखाली कावजी मल्हारची फौज गोळा झाली. पहाटेपर्यंत सारी फौज गोळा करून पहाटेला 6 कोसावर असलेल्या सुभानमंगळ गडीकडे फौज निघाली. शिरवळची आदिलशाही फौजही मराठे येत आहेत हे पाहताच सुभानमंगळच्या आश्रयाला धावली. शिरवळ मोकळे झाल्याचे पाहताच कावजीला स्फुरण चढले. आपल्या साथीदारांसह सैन्यासह तो सुभानमंगळ कोटावर तुटून पडला.
गढी वजा किल्ला, मातीचा तट, ओठ्यासारख्या खंदक. कावजी सैन्यासह तटाला भिडला. तट पाहून भीमाजी वाघ म्हणाला, कावजी, तटाला शिड्या? अरे वाघ तू, असल्या तटाला शिड्या कशाला? हा किल्ला तसेच म्हणजे थोडीच लंका लागली आहे, भिंती पाडा. गडावरून पाहणाऱ्या हशमांची मुंडकी बाणाच्या वर्षावांनी छेदली जात होती. सुभान मंगळाचे तट लोखंडी सोप्याने कुदळीने खणले जात होते. तटाच्या दरवाजाला खुद्द कावजी धडका देत होता. गडावरून शिलाखंड अंगावर येत होते. इंगळांचा पाऊस पडत होता. भ्यालेले हशम गडीची चाके, मुसळे, लाटणी सुद्धा फेकीत होते. बाळाजी बरोबरचे सरदार फाजलशाह, अफजलशाह हे गर्भगळीत होऊन किल्ल्यात फिरत होते. गडाचा दरवाजा पडला. खिंडारातून शिड्यांवरून हर हर महादेवची गर्जना उठली. किल्ल्यात एकच कापाकापी सुरू झाली. गडाची घरे आगीत सापडली. धुराचे लोट सुभान मंगळावर उठले. कल्लोळ माजला. भीमा वाघ, भिकाजी चोर, घाटगे यांसारखे खंदेवीर त्वेषाने कत्तल चालवीत पुढे सरकत होते. प्रतिकार क्षणाक्षणाला कमी होत होता. अचानक कावजीला बाळाजी हैबतराव दिसला. कावजीला पाहताच बाळाजी पळू लागला. कावजीने भाला फेकला आणि तो त्याच्या मागे धावला. बाळाजी बुरुज गाठण्याच्या प्रयत्नात असतानाच भाला सुटला. बाळाजी पडला. त्या वार्तेने पळापळ सुरू झाली आणि थोड्याच वेळात किल्ला हाती आला. सायंकाळच्या सुमारास सुभान मंगळावर मराठी निशाण चढले. राजांना बातमी समजली. सुभान मंगळच्या खंत्या रात्र पडली तरी जारी राहिल्या. पहाटे लूट गोळा करून कावजी पुरंदरकडे निघाला. लुटीत अनेक घोडे, हत्ती, मौल्यवान अलंकार, वस्त्रप्रावरणे, पालख्या, शस्त्रे होती. राजांच्या पुढे सारी लूट ठेवून वीर उभे होते. राजांच्या आनंदाला सीमा नव्हत्या. राजे म्हणाले, शाब्बास कावजी, स्वराज्याचं पहिलं रणक्षेत्र गाजवलंत. आता फत्तेखान बिळातून नाग बाहेर पडावा तसा खळत बेलसर सोडून पुरंदरवर चाल करून येईल. वजवलेले हात फत्तेखानावर उपयोगी येतील. राजांचा तर्क अगदी खरा होता. शिरवळची वार्ता ऐकताच फत्तेखान स्वारीसाठी खळत बेलसरहून निघून पुरंदरच्या पायथ्याशी दाखल झाला. फत्तेखानचे सैन्य गड चढू लागले. पिछाडी स्वतः फत्तेखान होता. डाव्या बगलेला निंबाळकर होते. उजव्या बगलेला घाटगे होते. राजे बुरुजावरून सारे पाहत होते. बाजी पासलकर तटाच्या कडेने हिंडत होते. सारे मोर्चे पाहत होते. शत्रू बाणांच्या टप्प्यात येताच तोफ धडाडली. हर हर महादेव म्हणत सैन्य गडाबाहेर पडले. तटावर चढू पाहणाऱ्या शत्रूवर बंदुकीच्या गोफणीचा वर्षाव सुरू झाला. प्रचंड दगड गडावरून शत्रूकडे कोसळू लागले. फत्तेखानाच्या सैन्याची पांगापांग झाली. जे गडावरच्या तटापर्यंत पोहोचले त्यांची कत्तल झाली. बाकीचे पळत सुटले. विजयाची चिन्हे दिसत होती. घोड्याच्या टापांचा आवाज ऐकून राजे वळले. तो बाजी घोड्यावर स्वार झाले होते. बाजी, स्वार का झालात? राजे, सारी उमर लढाई पाहण्यात गेली. स्वराज्याच्या पहिल्या लढाईत बसून कसा राहू? पुरा विजय घेऊनच घरी येतो. राजे काही बोलण्याच्या आत बाजींनी टाच मारली. गडाबाहेर पडलेली बाजींची कुमक पाहताच मराठ्यांना चेव चढला. फत्तेखान आपले पळणारे सैन्य सावरून मोर्चे बांधण्याचा प्रयत्न करीत असता बाजी पासलकर आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. सारे प्राणपणाने लढत होते. फत्तेखानाचा उजवा हात मुसेर खान त्वेषाने लढत होता. हे पाहताच गोदाजी जगताप मुसेर खानावर चालून गेला. गोदाजीने फेकलेला भाला मुसेर खानाच्या मांडीत घुसला.
संतापाने बेभान झालेल्या मुसेर खानाने भाला उपसला आणि भाल्याचे 2 तुकडे करून फेकून दिले. तलवार घेऊन तो गोदाजी वर चालून आला. गोदाजीने चांगलीच लढत दिली. संधी साधून गोदाजीची तलवार खानाच्या खांद्यावर वेगाने उतरली. खान रक्ताच्या थारोळ्यात पडला. मुसेर खान पडलेला पाहताच फत्तेर खानाचे उरले सुरले अवसान नाहीसे झाले. खान पळू लागला. बाजी पासळकर पळणारा शत्रू पाहून ओरडले, एक शत्रू सोडू नका. मावळात घुसलेला दुश्मन सुखरूप परत जात नाही, हे कळू द्या. विजयाने हर्षभरीत झालेले मराठे खानामागे लागले. बेलसरच्या छावणीपर्यंत खानाचा पाठलाग कत्तल होत होती. मराठ्यांनी सरळ छावणीवर धडक दिली. खानाचा पाठलाग करणारी फौज गडावरून दिसत होती. सैन्य दिसेनासे झाले. राजे आनंदाने माघारी आले. गडावर सर्वत्र आनंद दिसत होता. बाजी पासलकर, जगताप, काटे, इंगळे या वीरांच्या स्वागताची तयारी करण्यात राजे गुंतले होते. दुसऱ्या दिवशी सूर्य वर आल्यावर खेळत बेलसरची लढाई मारून राजांचे सैन्य गडापायथ्याला आले. राजे बुरुजावरून येणारी पथके पाहत होते. राजे सामोरे गेले. प्रथम आला तो गोदाजी जगताप. गोदाजी, लढाई जिंकलीत ना? हो, गोदाजी म्हणाला. कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. राजांनी विचारले, काय झालं? बाजी जखमी झाले. राजांचे लक्ष मागून येणाऱ्या पालखीकडे गेले. पालखी जमिनीवर ठेवली गेली. राजे पुढे धावले. बाजींचे डोळे मिटले होते. सारा अंगरखा रक्तबंबाळ झाला होता. मस्तकीचे पांढरे केस विस्कटले होते. कपाळावर झालेल्या निसटत्या जखमेतून रक्त ओघळत होते. पांढऱ्या मिशांचे झुपके ओठांच्या हालचाली बरोबर थरथरत होते. राजांनी हाक मारली, बाजी. बाजींनी डोळे उघडले. राजांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजांचा हात धरून ते म्हणाले, राजे, आपले फत्ते झाली. राजांनी बाजीचा हात हातात घेतला. ते म्हणाले, बाजी, काय केलत हे? आपली फत्ते झालीच होती. कुठं जात होता फत्ते खान? कशाला जीव धोक्यात घातलात? राजांना अश्रू आवरेनात. बाजी म्हणाले, राजे, विजय मिळाला. वाईट काय झालं? मी म्हातारा, असलं मरण मागून मिळायचं नाही. हसा राजे, तुमचं हसू पाहण्यासाठी जीव अडतोय माझा. तेवढी एकच इच्छा राहिली. राजे हसले आणि ते हसू पाहून सुखावलेल्या बाजींची मान हसता हसता कलंडली. राजांनी बाजीच्या वर शेला पांघरला. अश्रू टिपीत उठत असता राजे म्हणाले, गोदाजी, प्रतिपदेचा विजय घरी आला. पण हरवलेली ही चंद्रकोर पुन्हा पाहायला मिळायची नाही. पौर्णिमेला सुद्धा ही उणीव वाटल्याखेरीज राहणार नाही.